सो आता आपण महत्त्वाच्या 3 क्वांटिटीज बघितल्यात, बरोबर आहे. कुठच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलरेशन. मला आता हे बघायचं आहे की यांच्यामध्ये थोडक्यात ह्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलरेशन यांचं सिंपल लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी आणि लिनियर ॲक्सलरेशन सोबत काय रिलेशन आहे ते मला बघायचं आहे. ठीक आहे. आता हा एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा एक पार्टिकल आहे जो या सर्कम्फरन्सवर फिरतो आहे, बरोबर. हा पार्टिकल लेटेस्ट आहे, हा कंटिन्युअसली या सर्कलवर फिरतो आहे. हे फिरत असताना एकदम इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट जे आहे, समजा ही आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी काय केलं आहे, याला थोडंसं अंतर दाखवलं इथे. ह्या थीटा जो काय तो छोटा दाखवला आहे मला, खूप छोटा म्हणजे खूप डी थीटा दाखवायचा आहे तो ॲक्च्युली, पण इथे दाखवताना मी त्याला थोडंसं मोठं दाखवलं आहे. तर हा जो काही डेल्टा एस असेल, स्ट्रेट लाईन असेल की कर्व असेल, मग हा असा असेल की स्ट्रेट लाईन असेल. स्ट्रेट लाईन म्हणजे फॉर अ शॉर्ट टाइम इंटरवल और इन्फायनाइटिसिमल टाइम इंटरवल दिस डेल्टा एसचा छोटासा जर तुकडा घेतला तर इट विल बी अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. मग या केसमध्ये थोडक्यात हा जो काही डेल्टा एस आहे इट विल बी नथिंग बट अ लिनियर डिस्प्लेसमेंट, बरोबर. एक लाईन आहे ना ती, सो आय कॅन कॉल इट ॲज अ लिनियर डिस्प्लेसमेंट. मग जर तसं असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एस इज इक्वल टू आर थीटा. मग एस आता याच्यामध्ये मी कन्सिडर करतोय काय, दिस आर्क, अँड थीटा इज व्हॉट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे थोडक्यात या केसमध्ये थीटा हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे आणि एस काय, लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजेच एस इज इक्वल टू आर थीटा, हे दोघांमध्ये रिलेशन झालं, बरोबर आहे. सो पहिलं रिलेशन आपण बघतोय, रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट, ज्याला आपण या केसमध्ये एस म्हणतोय, अँड बिटवीन अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो एस इज इक्वल टू आर थीटा, हा आपला फॉर्म्युला ए. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे, इथपर्यंत समजलं ना, काही डाऊट नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे लिनियर वेलॉसिटी म्हणजे काय, इट इज चेंज इन लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, अँड अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. आता लक्षात घ्या, या केसमध्ये एस एक प्रकारे लिनियर डिस्प्लेसमेंटचं काम करतोय, येस ऑर नो. आणि थीटा कशाचं काम करतोय, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं. आणि लिनियर वेलॉसिटी काय असते, चेंज इन लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाइम. आणि अँग्युलर वेलॉसिटीचं काम काय असतं, अँग्युलर वेलॉसिटी इज नथिंग बट चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता हा जो फॉर्म्युला आहे, सो फ्रॉम ए, जर एला मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज मी डेरिव्हेटिव्ह काढला, डिफरन्शिएटिंग ए विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरं, मग आता काय होईल, दिस डेल्टा एस बाय डेल्टा टी, आणि हा काय येतोय आर डेल्टा थीटा बाय डेल्टा टी. तर डिफरन्शिएशन म्हणजे थोडक्यात डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे मला. हे मी आता जस्ट फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी लिहिलं. जर दोन्ही बाजूला इक्वेशन एच्या जर दोन्ही बाजूला डेरिव्हेटिव्ह काढायचं ना, डी बाय डी टी ऑफ एस अँड डी बाय डी टी ऑफ आर थीटा, असा काढतो मी. ठीक आहे. सध्या मी या पॉईंटला जरा थोड्या वेळासाठी मागे ठेवतो आहे. समजून घ्या, दोन्ही साईडला मी डिफरन्शिएट केलं. मग आता हा काय येणार आहे, डी एस बाय डी टी, आणि इथे यू व्ही रूल वापरणार, म्हणजे आर मग डी थीटाचा डेरिव्हेटिव्ह प्लस थीटा तसाच
डी आरचा डेरिव्हेटिव्ह. पण मला सांगा, सर्कलची रेडियस ती बदलते की सेम असते? सेम असते. म्हणजे कुठूनही, सेंटरपासून कुठेही घ्या, ही जी काही रेडियस आहे ही बदलणार नाही आहे, बरोबर की नाही? सो इट हॅज टू बी अ कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0, बरोबर आहे. म्हणजेच डी एस बाय डी टी, चेंज इन लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईमला मी काय म्हणणार? वेलॉसिटी. आणि याला काय म्हणणार? आर इंटू अँग्युलर वेलॉसिटी. लक्षात येते नक्की? पक्का? काय डाऊट नाही ना? एकदम ओके. सो मला हे रिलेशन मिळालं, v इज इक्वल टू आर ओमेगा. दिस इज अवर फॉर्म्युला बी, बरोबर आहे. हां, आता इथे बघा, इथे तेच केलं मी डायरेक्टली. मी इथे मला माहिती होते की आरचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, म्हणून मी इथं तो घेतलाच नाही. ठीक आहे. म्हणजेच काय, हे एक प्रकारे डी एस बाय डी टी म्हणजे व्ही आला, अँड आर इंटू डी थिटा, डेल्टा थिटा बाय डेल्टा टी ओमेगा आला. याला आपण काय म्हणताय? हे डेफिनेशनचा भाग आहे ना, चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. लक्षात येतं आहे नक्की? ओके. सो हे एक रिलेशन मिळालं. ओके. याचा वेक्टर फॉर्म आपण बघूया. सो हा जो बी फॉर्म्युला आहे, इट इज अ स्केलर रिलेशन. इट इज अ स्केलर फॉर्म आहे. इट इज स्केलर फॉर्म ऑफ व्हॉट? रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी, यांचा हा स्केलर फॉर्म आहे. वेक्टर फॉर्ममध्ये हे काय असेल बरं? वेक्टर फॉर्ममध्ये बघा, सो वेक्टर फॉर्ममध्ये लक्षात घ्या, आपला मगाचा डी एस बार जो फॉर्म्युला आहे, इट वॉज डी थिटा बार क्रॉस आर बार. हा फॉर्म्युला होता की नाही आपला? अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा, इन्स्टंटेनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा हा फॉर्म्युला आहे. मग आता या फॉर्म्युल्याला आपण जस्ट एक सी हे इक्वेशनला नाव देऊया. मला आता काय फाइंड आउट करायचं आहे? वेक्टर फॉर्म और द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटीचा वेक्टर फॉर्म. ठीक आहे. तर एक काम करूया, डिफरन्शिएटिंग C with respect to time. मग काय होईल? This will become ds bar upon dt and then d by dt of d theta cross r bar. मग हे काय येणार आहे? d theta by dt cross r bar. पण हे काय? दिस इज ओमेगा बार क्रॉस आर बार अँड दिस इज व्ही बार. लक्षात येते? पक्का? काय डाऊट आहे? नक्की नाही? ओके. सो हा झाला त्याचा स्केलर फॉर्म. याला मी जस्ट डी हे नाव देतो. ओके. सो हे रिलेशन मिळालं लिनियर आणि अँग्युलर वेलॉसिटीमधलं. ठीक आहे. इथपर्यंत नक्की क्लिअर झालं? पक्का? काय डाऊट नाही ना? ओके. आता बघूया पुढचा टॉपिक, रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. ठीक आहे. थोडक्यात ए आणि अल्फामधलं रिलेशन. ओके. सो इट इज रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. सो अँग्युलर ॲक्सलरेशन काय असतं? इट इज डी ओमेगा बार बाय डी टी. बरोबर? इथपर्यंत काय डाऊट आहे? नक्की नाही आहे? ठीक आहे. सो अँग्युलर ॲक्सलरेशन इज चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आता आपल्याला काय करायचं? रिलेशन फाइंड आउट करायचं लिनियर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशनमधलं लिनियर रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला इथं माहिती आहे की व्ही जो आहे इट इज नथिंग बट आर ओमेगा. इथे आहे लिनियर वेलॉसिटी आणि इथे आहे
अँग्युलर व्हेलॉसिटी. जर ह्या इक्वेशनला लेटस से ह्या इक्वेशनला मी ई हे नाव देतोय. थोडक्यात जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएटिंग ई विथ रिस्पेक्ट टू टाइम. मी दरवेळेस डिफरन्शिएट का करतोय तर चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मला काय देणार आहे, लागलं तर इथे मी परत लिहितोय. ए जो आहे इट इज डी व्ही बाय डी टी. लिनियर ॲक्सलरेशन इज चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. डी म्हणजे डिफरन्स, डिफरन्स हा चेंज दर्शवतो. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम मला ॲक्सलरेशन देतोय. ठीक आहे, म्हणून मी याच्या दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू टाइमने त्याला डिफरन्शिएट करतोय. मग हे काय येणार आहे, डी बाय डी टी ऑफ व्ही अँड डी बाय डी टी ऑफ आर ओमेगा. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे. सो हा पार्ट काय येणार आहे, डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू आर इंटू डी ओमेगा बाय डी टी. यू व्ही रूल वापरणार. पहिले एका एकाची पाळी, हे दोघे जण आहेत. मग पहिल्यांदा ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह काढला, आरला तसाच ठेवला, आणि नंतर आता ओमेगाला तसाच ठेवतोय आणि आरचा डेरिव्हेटिव्ह. पण मला सांगा, सर्कलमध्ये फिरत असताना त्याची रेडियस काय असते, कॉन्स्टंट असते. म्हणजे आर मधला जो काय बदल आहे तो 0 असणार आहे, बरोबर की नाही. म्हणजेच डी व्ही बाय डी टीला आपण काय म्हणतो ए, आणि आर डी ओमेगा बाय डी टीला आपण काय म्हणतोय अल्फा. म्हणजेच हे मला रिलेशन मिळालं, लिनियर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशनमधलं रिलेशन मिळालं. याला मी एफ म्हणतोय. पण याच्यावर कुठेही वेक्टरचं चिन्ह नाही आहे. म्हणजेच हा काय झाला, हा झाला स्केलर फॉर्म. लक्षात येते नक्की, काय डाऊट आहे इथपर्यंत. आता याचा वेक्टर फॉर्म बघायचा आहे. ठीक आहे, सो वेक्टर फॉर्मसाठी वेक्टर फॉर्म कशाचा, रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. ठीक आहे, आता बघूया. आपल्याला माहिती आहे की व्ही बार जो आहे इट इज ओमेगा बार क्रॉस आर बार. ओके, मग आता याला मी म्हणतोय फॉर्म्युला जी किंवा इक्वेशन जी. याच्या दोन्ही साईडला जर मी डिफरन्शिएट केलं, काय कशाने डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएटिंग जी विथ रिस्पेक्ट टू टी. टीने डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणजेच मी काय करणार आता इथे डी बाय डी टी व्ही बार डी बाय डी टी ओमेगा बार क्रॉस आर बार. ओके, मग आता हे सिंपल डी व्ही बार बाय डी टी. आता इथे यू रूल वापरायचा आहे. ठीक आहे, पहिल्यांदा मग मी ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह काढतोय आणि क्रॉस प्रोडक्ट असल्यामुळे जिथं आर आहे त्याच साईडला त्याला ठेवायचं. बाहेर वगैरे आणताना त्याची दिशा बदलायची नाही. त्यासाठी वेक्टरचं सेपरेट लेक्चर घेईल मी. ठीक आहे, अँड देन ओमेगा बार क्रॉस डी आर बार बाय डी टी. ठीक आहे, आता इथे लक्ष द्यायचं आहे. इथे थोडंसं काळजी घ्यायची आपल्याला. मला माहिती आहे की डी व्ही बाय डी टी म्हणजे चेंज इन लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइमला मी म्हणतोय लिनियर ॲक्सलरेशन इज, इथं काय येतं आहे डी ओमेगा बाय डी टी. डी ओमेगा म्हणजेच काय, चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइमला मी काय म्हणतोय अल्फा बार क्रॉस आर बार प्लस ओमेगा बार क्रॉस डी आर बाय डी टी. आता तुम्ही म्हणाल की हा आर जो आहे तो चेंज होत नाही आहे, बरोबर आहे, पण त्याचं मॅग्निट्यूड चेंज होत नाही. त्याची डायरेक्शन मात्र काय होते, क्षणाक्षणाला बदलते. म्हणजे हा जो आहे, ही जी बदलण्याचा जो रेट आहे, या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं आहे, याचं जसजशी थोडक्यात पार्टिकलची वेलॉसिटी आहे ना, त्याच पद्धतीनं हा सुद्धा बदलतो आहे लिनियर वेलॉसिटी. म्हणजेच याला मी ओमेगा बार क्रॉस व्ही बार म्हणतो आहे. ठीक आहे, आता हे जे काय ॲक्सलरेशन आहे अल्फा आर, इट इज नथिंग बट, हे आपण इथे फाइंड आउट केलं तर आर अल्फा, बरोबर की नाही. हे आर अल्फा सारखंच दिसतंय, येस ऑर नो. सो याला थोडक्यात हे दोन प्रकारचे ॲक्सलरेशन झाले. मला हे एक ॲक्सलरेशन फॉर्म मिळाला आणि हा एक ॲक्सलरेशनचा फॉर्म मिळालेला आहे. लक्षात येतंय.
हे दोन प्रकारचे ॲक्सलरेशन आहेत. याच्यामध्ये हा मी नेक्स्ट टॉपिकमध्ये हे क्लिअर करेल बरं का, नेक्स्ट टॉपिकमध्ये, की दिस इज अ सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन अँड दिस इज टँजेन्शियल ॲक्सलरेशन. ठीक आहे. सो लक्षात घ्यायचं आहे, दिस ए बार इज नथिंग बट टँजेन्शियल ॲक्सलरेशन प्लस सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन. ठीक आहे. सो ह्या दोघंही फॉर्मला मी काय म्हणतो, इट इज अ वेक्टर फॉर्म. ठीक आहे. बट मॉरल ऑफ द स्टोरी मला सांगायची ती अशी, की पहिलं जे रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये एस इज इक्वल टू आर थीटा आहे. दुसऱ्यांदा काय, दुसरं रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटीमध्ये व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आहे. आणि तिसरं जे रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशन आर अल्फा आहे. ठीक आहे. यांना जरा मी सेपरेटली जरा इथे लिहितो आहे. ठीक आहे. या तिन्ही रिलेशनचा आपण रिकॅप घेऊया. एस इज इक्वल टू आर थीटा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा अँड ए इज इक्वल टू आर अल्फा. डिझाईन सेम आहे. थोडक्यात काय, इथे एक गोष्ट कॉमन आहे, आर आर आणि आर. या साईडला लेफ्ट साईडला सगळे लिनियरवाले पार्ट आहेत आणि राईट साईडला सगळे अँग्युलरवाले पार्ट आहेत आणि त्यांचा कॉन्स्टंट हा आहे. म्हणजेच मी असं म्हणू शकतो की लिनियर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, linear velocity is directly proportional to angular velocity, linear acceleration is directly proportional to angular acceleration. लक्षात येते नक्की. ठीक आहे का, तर यांच्यामधला कॉन्स्टंट आहे आर. इट इज आर थीटा, इट इज आर सॉरी इथे व्ही पाहिजे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा अँड देन A is equal to R alpha. So this is the relation between linear displacement and angular displacement, linear velocity and angular velocity, linear acceleration and angular acceleration. कळलं इथपर्यंत? So that's it for today. ठीक आहे. उद्या आपण रोटेशनल थोडक्यात आत्ता आपण काय केलं आहे, सर्क्युलर मोशनचं बॅकग्राऊंड क्लिअर केलं. ठीक आहे. कशासाठी, तर रोटेशनल डायनामिक या टॉपिकसाठी. उद्या प्रॉपर धडा चालू होणार आहे. ठीक आहे. ही जी काही पुस्तकं आहेत ही ई बाल भारतीवर अवेलेबल आहेत. त्याच्यावरून फिजिक्स मॅथ्सचे पुस्तकं डाउनलोड करा, फिजिक्स सगळ्या विषयांची पुस्तकं डाउनलोड करा, वाचा आणि मग मी तुम्हाला पुढचा टॉपिक आता उद्या घेईल, रोटेशनल डायनॅमिक्स. सो रोटेशनल डायनॅमिक्ससाठी जो काही बेस होता तो आत्ता आपण दिला आहे. ठीक आहे. सो उद्या बघू आपण.